सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आमचे जे दलित समाजाचे कुटुंब या ठिकाणी जवळपास एक 15-16 कुटुंब सोलापूर महानगरपालिकेच्या जागेत राहत होते. अतिक्रमण विभागाच्या नावाखाली यांचे घरं पाडून त्या ठिकाणी बेकायदेशीर लोकवस्तीमध्ये पार्किंगची सुविधा करून दिली महापालिकेने, आणि तो पण ठराव रविवारी. मला सांगा, महाराष्ट्र शासनाच्या शासकीय सुट्टी म्हणून रविवार ओळखली जाते. मग एवढी काय यांना गडबड होती महापालिकेला की त्यांनी रविवारी तो ठराव त्यांना मंजूर करून पार्किंगसाठी दिली. आणि तिथं सार्वजनिक शौचालयावर कब्जा करून तो आम्ही वारंवार यांना सांगतोय की हे लोक गरीब आहे, अत्यंत यांना घरं द्या, घरं निवारा महत्त्वाचं. आम्ही फुकट मागत नाही. सोलापूर महानगरपालिकेला भाडेतत्वावर आम्ही घरं मागतोय, परंतु गेल्या 7 महिन्यापासून आम्ही फिरतोय ह्या भूमी मालमत्तेनं अतिक्रमण तिकडून इकडं यांची कोण दागच घ्यायला तयार नाही. आता आम्ही आमच्या लेकरा बाळाला आता वर्ष वाचायला आम्ही बनवास भोगायला लागला होता. आता हे लोक परिवार घर सगळे रोडावर आले. ते पावसाचा दिवस आहे, एक बोगस स्तरावर हे करून चुकीच्या माध्यमातून अन्याय केले त्याने आमच्या समाजावर. इकडनं गेलं त्या फेरी तिकडे गेले, त्या कार्यालयात तिकडे जावा, भूमी मालमत्ताला जावा, अतिक्रमणला जावा. 3 वर्ष झालं पातूर चौकामध्ये महानगरपालिकेची जागा होती. आम्ही तिथं राहत होतो. म्हणजे रस्त्यावर राहण्यापेक्षा तिथं संडास बाथरूमची जागा होती. साफसफाई करून आम्ही राहत होतो. 2-3 वर्ष झालं राहायला लागलो. आणि मग ते जे पाठीमागडचं गुलाम पैलवान आहे त्यांनी ह्यांना महानगरपालिकेला हे करून आमचे घरं सगळे महानगरपालिकेची गाडी येऊन आमचे घरं पाडून टाकते बुलडोझरने. आणि त्याला ठराव करून जागा दिली म्हणून त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून मी जागा विकत घेतलं म्हणून आम्हाला तिथून बेघर केलं. आणि रस्त्यावर आम्ही आता 7 महिने झालं आम्ही रस्त्यावरच उभं लेकर बाळ घेऊन आहे. सारखं हे महानगरपालिकेला भेटतो, इकडं येऊन सगळ्याला सांगतो आमचा न्याय करा. तर आमच्याकडं कोणीसुद्धा लक्ष द्यायला तयार नव्हतं. पण आता मॅडम म्हणले ते सर चांगले देवासारखे भेटले. त्यांनी म्हणले की आता तुम्हाला तिथं घरं बांधून देतो. तुम्ही आज इथं काय केलं? आम्ही इथं आत्मदहन करण्यासाठी चालू होतो. आम्ही त्यांना सांगितलं पण होतं. आम्ही आंदोलनाला 10 दिवस बसलो होतो तिथं पूनम गेटपाशी. आणि त्यांना सांगितलं होतं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तर ते लोकरे साहेबांनी आम्हाला पत्र दिलं होतं तसं की 25 तारखेला तुम्हाला न्याय देणार म्हणून. मग आम्ही काल येऊन भेटलो तरी त्यांनी आमच्याकडे काय दखल दिले नव्हते. मग आज आम्ही त्यांना सांगितलं होतं पहिलंच की आम्ही आत्मदहन करणार इथं. कुणाला भेटले होते काल तुम्ही? लोकरे साहेबाला, आशिष लोकरे साहेबांना भेटलो इथं.